सर्व अहिल्यानगर नागरिकांना विनंती करतो की आता 2 वाजे सुमारास धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला म्हणून घोषित केलेला आहे। तदनंतर पूर्ण मी नागरिकांना पूर्ण सिटीमध्ये वातावरण खराब करू नये म्हणून शांतता ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कोणी हातात कायदा घेऊ नये आणि बरेच लोक आता फिरून काही खराब करण्यासाठी प्रयत्न करू। आमचा पूर्णपणे बंदोबस्त तैनात झालेला आहे सिटीमध्ये। तो फक्त एवढंच विनंती आहे की जे कारणावरून ते घटना घडलेली आहे त्यांचा योग्यरित्या तपास सुरू झालेला आहे। आम्ही मुख्य आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे, आता अटक पण केलेला आहे आम्ही। फक्त एवढंच विनंती आहे सर्वांना की जे कारणावरून जे कांड झालेला आहे, जे घटना घडलेला आहे ते आम्ही नक्की निष्पन्न करून समोर ठेवणार आहे। बट काही लोकांना ते अफवा पसरताय की आणि काही समाजमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय, त्यांना पण आम्ही आवाहन करतो असं करू नका, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे। आणि फक्त एवढंच आहे, ते नगरमध्ये शांतता अत्यंत बरेच वर्षापासून काही इश्यूज नव्हता, तरी पण आता काही घटना घडल्यामुळे काही बदमाशी एलिमेंट्स घुसलेला आहे आणि ते असं बोलताय की ते समाजमध्ये ते तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय, फिरताय। आमच्या पेट्रोलिंगमध्ये आम्ही नक्की त्यांच्यावर कारवाई करू। तरी पण जे शांततापणे ते राहणारे जे पब्लिक आहे त्यांना पण मी विनंती करतो, काही गर्दी करू नका, काही अफवावर न्यूजवर विश्वास ठेवू नये। आम्ही केसमध्ये अत्यंत प्रोफेशनलिझम दाखवलेला आहे आणि 24 तास पूर्वी आम्ही मॅक्झिमम आरोपीला पण अटक केलेला आहे। आम्ही आमचं काम करत आहे, आमच्यावर विश्वास ठेव। आम्ही न्याय देण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे। आम्ही जे कायदेशीर पद्धतीमध्ये आम्ही करताय त्यांच्या पण सहकार करावी आणि सर्व नागरिकांना मी बोलतो, विनंती पण करतो की शांतता राखण्यासाठी तुम्ही पण सहकार करा। नक्की करणारे जे अफवा पसरवत आणि जे लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करणारे लोकांवर कारवाई होणारच आहे। तरी पण मी विनंती करतो, कोणतेही मेसेजवर काही व्हॉट्सअपमध्ये बघितलेलं आहे की 15 जण होता, 20 जण होता, काही दुसरा कारण पसरताय, असं पण करू नका। आम्ही तुमच्या समोर ठेवणारच आहे ते कोणत्या कारणावरून घटना घडलेला आहे। तरी पण आता हे योग्य वेळ नाही आहे आणि आमचा तपास पण आता प्रथमतः जे प्रायमरी स्टेजवर आहे, तो आमचा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे। एकूण किती गुन्हा दाखल झालाय आणि आतापर्यंत किती मॅक्झिमम आरोपी जे FIR मध्ये नमूद केलेले सर्वांना मी अटक केलेला आहे।